नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते नेवासा एसटी डेपोच्या 5 बसेसचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला। आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा ते पंढरपूर स्वतः एसटी बस चालवत हा लोकार्पण सोहळा पार पाडला। याप्रसंगी तहसीलदार संजय बिराजदार, प्रभाकर शिंदे, प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, प्रताप शिंदे, ज्ञानेश्वर पेचे, राजेंद्र मुथा, सुनील वाघ, ऋषिकेश शेटे, बाळासाहेब पवार, राजेंद्र मते, अंकुश काळे, मनोज पारखे, निरंजन डहाळे, अजित नरोला, शंकरराव लोखंडे, करण घुले, आदिनाथ पटारे, डॉक्टर करण सिंग घुले, सतीश गायके, सचिन कडू, श्रीकांत नळकांडे, भाऊसाहेब कर्डक, अजय डैले, भास्कर कनगरे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना विठ्ठलराव लंघे म्हणाले की मी प्रशासनाकडे 10 बसेसची मागणी केली होती, परंतु कमीत कमी आपल्याला 5 बसेस मिळाल्या। पुढील काळामध्ये आपल्याला राहिलेल्या बसेस नक्कीच मिळण्यासाठी प्रयत्न करेल। खरं तर लालपरी ही आपण आपल्या बालवयापासून पाहत आलोय। ग्रामीण भागाला आणि शहरी भागाला जोडणारे एक वाहन पूर्वीच्या काळात उपलब्ध होते। तालुक्यातील लाडक्या बहिणी आणि महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये बसनं प्रवास करतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन मधल्या एसटी बसेस उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला आणि आज त्या बसेसचा लोकार्पण सोहळा करण्याचं भाग्य मला लाभलं। या निमित्ताने एक आठवण स्वर्गीय आमदार वकीलांना लंघे पाटील यांची झाली। स्वर्गीय वकीलांना लंघे पाटील हे नेहमी बसनं प्रवास करायचे। स्वर्गीय अण्णांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये बस मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता। बसेस आणणं हे आमदारांचं कर्तव्य आहे आणि आपल्या तालुक्याच्या नागरिकांच्या गरजा भागवण्याचं काम आमदाराचं असतं आणि ते मी यापुढेही करणार असल्याचं लंघेने सांगितलं। खरं तर आताच अनिलरावनी या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे की सर्वांचे अनेक वर्षांचे प्रयत्न होते, त्यामध्ये अनेक नावं मी घेऊ शकतो, परंतु महाराष्ट्र शासनानं गेल्या 2-3 महिन्यामध्ये एक निर्णय घेतला की राज्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हजार नवीन बसेस त्या ठिकाणी खरेदी करायच्या आणि आपल्या राज्यामध्ये जवळजवळ आता आपल्या तालुक्याचीच मी माहिती घेतली तर जवळजवळ 12 वर्ष झाले आपल्याला एक ही गाडी नवीन बस स्थानिक या ठिकाणी मिळालेली नव्हती आणि म्हणून आपले नेहमी प्रयत्न होते, आपल्या सर्वांची त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा होता। परंतु मी आमदार झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक 2-3 तालुक्याला बसेस आल्या आणि मी त्या प्रक्रियेमध्ये दर मंगळवारी कॅबिनेटला गेल्यानंतर आपले मंत्री महोदय यांची सातत्यानं भेट घ्यायचो, परंतु आपल्या तालुक्याला बसेस यायला थोडासा उशीर झाला। परंतु मी त्यांना विनंती केली की उशीर जरी झाला असला तर आम्हाला ॲट ए टाइम किमान 10 बसेस द्या, आमची 20 बसेसची मागणी आहे, परंतु घाईगर्दीमध्ये आपल्याला आता 5 बसेस मिळालेले आहे। खरं तर ही लालपरी म्हणजे आपण आपल्या बालवयापासून पाहतो की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाला आणि शहरी भागाला जोडणारं एवढंच एक वाहन आपल्याला उपलब्ध होतं। आज देखील आमच्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात बसनी प्रवास करतात। मामांनी एक आठवण करून दिली की मला आठवतं की स्वर्गीय अण्णा अक्षरशः नेहमी बसनी प्रवास करायचे आणि बसचं पहिलं सीट आमदारासाठी रिझर्व असायचं। तर मुंबईला देखील अण्णा बसनी जायचे, आम्ही एकदम जवळून बघितलेलं आहे आणि त्यावेळेच्या गरजा त्या पद्धतीनं होत्या। रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता, खडी केंद्राचे कामं असायचे, मोर्चे निघायचे, परंतु महत्त्वाचा एक प्रश्न होता मामा की ग्रामीण भागाला जायला बसेस कमी असायच्या। तर मला आठवतं एक वेळेस अण्णा आमदार असताना ह्याच बस स्टँडवरती आले, अनेक आमच्या महिला भगिनी खाली रामडो वरखेड काही लोक इथं बसलेले होते, एक बस पण नव्हती। मग अण्णांनी त्या ठिकाणी मला वाटतं गंधे साहेब कोणतरी त्यावेळेस असतील कंट्रोलर, माझ्या लक्षात नाही, त्यांना बोलून एक बस अरेंज केली। खाली बसमध्ये जागा पुरली नाही म्हणजे इतिहास आहे। तर जे पुरुष मंडळी होते त्यांना बसवर बसवलं होतं आणि बसवर बसून टी नेलेली, हा इतिहास आपण आठवण केल्यामुळं मला सांगता आला। खरं तर बसेस आणणं हे आपलं कर्तव्य आहे। लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आपल्या तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या गरजा भागवण्याची जबाबदारी निश्चितपणानं आमदारांवरती असते, याची जाणीव ठेवून आपल्याला काम करायचंय। अनिलरावने अनेक अध्यक्ष मधुकर देशपांडे आप्पा असतील, आमचे अशोकराव डाळे असतील, रामभाऊ पठाडे असतील, सुधीर सावंत असतील, कैलास शिंदे असतील, जुने पत्रकारांनी त्या ठिकाणी संघर्ष केला। 107 दिवस या ठिकाणी उपोषण केलं, त्या ठिकाणी आप्पांच्या नेतृत्वाखाली। आप्पा अतिशय ज्येष्ठ सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सलग 3 दिवस या ठिकाणी उपोषण केलं, तेव्हा आपण हे डेपो झालेलं बघू राहिलो आणि ह्या डेपोमध्ये अनेक समस्या भाऊ त्या ठिकाणी प्रमुख मागणी आपली आहे। या ठिकाणी आपला 7 चालक कमी आहेत, 7 वाहक कमी आहेत। त्याचप्रमाणे सध्या ज्या 78 कर्मचारीपैकी आपल्याला 74ची उपस्थिती म्हणून 7-7 जणांची त्यांनी भरती करण्यात यावी। या ठिकाणी
श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर ही बंद पडलेली बस त्वरित चालू करते. याकडे डेपोच्यावर मी आपण या ठिकाणी उपस्थित आपली देवगड पंढरपूर ही केवळ आषाढी एकादशी किंवा एकादशीपुरती समित न राहता ती कंटिन्यू देवगड पंढरपूर आपली चालू. कारण देवगडचा भक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात आपल्या पंढरपूरला जातो. त्या ठिकाणी आपली गाडी बऱ्याच दिवसापासून बंद आहे देवगड पंढरपूर. तर ती गाडी लवकर चालू होईल अशी विनंती करतो मी. त्या ठिकाणी नेवासा कोचिंगसाठी संभाजीनगर शिर्डी अशा आणि परळी त्र्यंबक अशा जवळजवळ 22 बस या करतात आणि क्रोशनला प्रवासी त्या ठिकाणी थांबतात डेपोच्या आवारामध्ये. आणि कसं आहे त्या प्रवासीची ये जा होणार असल्यामुळं डेपो या ठिकाणी गाडी जर स्पीड ब्रेकर असली किंवा मेंटेन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.